विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण गुणाकार आणि भागाकार यामध्ये भाग 2 भागाकार संपूर्ण संकल्पना means in this video we learn 5th mathematics chapter 4 multiplication and division and especially the division and its concept. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण डिव्हिजन म्हणजेच भागाकार. तर 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे किंवा 1 अंकी संख्येने 2 अंकी 3 अंकी संख्येला भागणे, त्याचबरोबर 2 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला भागणे, 4 अंकी संख्येला भागणे, या सर्व प्रकारची उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहूया एक पहिलं नमुना उदाहरण. समजा 745 भागिले 9. तर आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे किंवा प्रॅक्टिस करायची आहे. तर सुरुवातीला आपण हा 9 हा एक अंक आहे, सिंगल डिजिट. तर ह्या 9 ने 7 ला भागायचे. सुरुवातीला पहा, 7 ला जर भागला तर शून्याचा भाग जाईल. या ठिकाणी 0. 9 गुणिले 0 0. 7 मधून 0 गेले, 7 राहिले. त्यानंतर आपण पुढचा अंक घेतो, तर तो आहे 4. आता या ठिकाणी 74 झालेला आहे. आता 9चा पाडा म्हणूयात आपण. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 1 54, 9 7 63, 9 8 72. 4 मधून 2 गेले 2, 7 मधून 7 गेले 0 आणि हे 5 ॲज इट इज. त्यानंतर 9 1 9, 9 2 18. तर या ठिकाणी 15 मधून 8 गेले 7, 2 मधून 2 गेले 0. म्हणजेच या उदाहरणामध्ये भागाकार जो आलेला आहे, भागाकार तो आहे 82. हा 082 पण 0 नाही लिहिलं तरी चालतं, पण 82 आणि बाकी आलेली आहे 7. बाकी 7 भागाकार आहे 82. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सिंपली तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. इंग्लिशमध्येच या भागाकाराला क्वेश्चन असं म्हटलं जातं, QUOTIENT क्वेश्चन. 82 आणि बाकी म्हणजेच रिमाइंडर इज इक्वल टू 7. तर या पद्धतीनं हा भागाकार करता येतो आपल्याला. त्यानंतर 2 अंकी संख्येने भागणे हा भागाकार पाहूयात. तर 2 अंकी संख्येचे उदाहरण घेऊयात आपण. 4548 भागिले 42. तर आता 42 ने आपल्याला याला भागायचे. तर 42 चा पाडा आपल्याला म्हणता येतो का? मग येत नसेल तर आपण या ठिकाणी 42 चा पाडा तयार करूयात. 42 गुणिले 1 बरोबर 42. 42 into 2 is equal to 84 because 2 2 चा 4 and 2 4 चा 8. 42 is equal to 3. 3 2 चा 6, 3 4 चा 12. तर या ठिकाणी आपण एवढ्या पाड्यावर तरी हे सोडवू शकतो, कारण पहिले 2 अंक आहेत 45. तर 2 डिजिटनं भागत असताना 2 डिजिटला ॲट अ टाइम भागायचं असतं, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी 42 1 42, 5 मधून 2 गेले 3, 4 मधून 4 गेले 0. त्यानंतर 4 ॲज इट इज. या ठिकाणी आता 34 आलेला आहे. तर भागणं तर गरजेचं आहे, कारण 2 डिजिट आहेत. मस्ट बी डिवायडेड 2 डिजिट. सो the question 0 42 means 0 and remains 34. Next digit 8, 348. आपल्याला तर या ठिकाणी आणखी 42 चा पाडा लिहिणं गरजेचं आहे. 42 गुणिले 4, 4 2 8, 4 4 16. 42 गुणिले 5, 5 2 10 ला 0, हातचे 1, 5 4 20 आणि 1 21, 210. 42 into 6, 6 2 चा 12, कॅरी 1, 6 4 चा 24 and 1 25. 46 into 7,
76चा 42, 72चा 14 कॅरी 1, 74चा 28 and 1 29, 42 into 8, 82चा 16 carry 1, 84चा 32 and 1 33, and this is the nearest to 4 348, 336, 336. So you subtract it. 8 minus 6 2, 4 minus 3 1, and 0 3 minus 3 0, and here the remainder 12. and question म्हणजे भागाकार आलेला आहे आपला या ठिकाणी. आता 336 म्हणजे 8 घेतलेला आहे, तर हे 8 या ठिकाणी लिहावं लागेल. 108 क्वेश्चन 108 म्हणजे भागाकार 108 and the remainder is equal to 12. In this way we solve these problems. Let's start the problem set 50, and the first question is division of 1284 divided 32. So let's start. 1284 divided 32. Here 2 digit 12, so 32 zeros 0, and here 12, next digit 8. Then write the table of 32. 32 ones are 32, 32 twos are 64, 32 threes are 3 twos are 6, and 3 threes are 9. 32 into 4 is equal to 4 twos are 8, 4 threes are 12, and 4 times of 32 म्हणजे या ठिकाणी 32 चा 4 पर्यंत जर पाडा म्हणलं तर या ठिकाणी 128 येतं. त्यानंतर या ठिकाणी 0 0 0, नेक्स्ट डिजिट 4. तर आता हे सिंगल डिजिट आहे, पुढे जर आपल्याला 0 घ्यायचा असेल तर या ठिकाणी पॉइंट 0 देणं गरजेचं आहे. अगोदर शून्याचा भाग आपण देऊयात, तर हे येईल 4. मीन्स द रिमाइंडर इज 4. म्हणजे आपल्याला शेवटच्या एका अंकाला सुद्धा भाग घालणं गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून आपला जो क्वेश्चन आलेला आहे तो आहे 40 and the remainder is equal to 4. Now next question, second question, 5586 divided 87. So 5586 divided 87, तर आपण 87 चा टेबल लिहूयात. 87 into 1, 1 गुणिले 7 7, 1 गुणिले 8 8, 87 गुणिले 2, 2 7 14 ला 4, हातचे 1, 82 16 ने 17, 87 गुणिले 3, 3 7 21 ला 1, हातचे 2, 3 8 24 आणि 2 26, 87 गुणिले 4, 4 7 28 ला 8, हातचे 2, 4 8 32 आणि 2 34. तर हा टेबल नेमकं कुठपर्यंत लिहायचा हे समजून घेऊयात. तर 87 ने जर या 2 डिजिटला भागलं तर या ठिकाणी शून्याचा भाग बसेल 0, and 55, नेक्स्ट डिजिट 8. तर 558 पेक्षा लहान संख्या आपल्याला शोधायची किंवा 558 च्या जवळ आपल्याला हा टेबल लिहायचा आहे. सो 87 into 5, 5 7 35 ला 5, हातचे 3, 85 40 आणि 3 43, 87 गुणिले 6, 6 7
42 ला 2 हातचे 4 6 8 48 आणि 4 52 87 गुणिले 6 6 7 87 गुणिले 7 7 7 49 ला 9 हातचे 4 7 8 56 आणि 4 60 त्या ठिकाणी पहा 522 6 पर्यंत टेबल म्हणल्यानंतर येतो तर 6 and 522 minus 8 minus 2 6 5 minus 2 3 5 minus 5 0 and the next digit 6 366 त्या ठिकाणी 348 आहे मीन्स 87 4 चा 348 so the remains 6 minus 8 16 minus 8 is equal to 8 here carry 1 6 minus 5 1 and 0 means the question is equal to 64 and remainder म्हणजेच भागाकार आलेला आहे 64 आणि बाकी आहे 18 यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन यानंतर तिसरा प्रश्न आहे 1207 भागिले 27 1207 भागिले 27 तर पहा या ठिकाणी 27 ना दूर ह्या सुरुवातीच्या दोन अंकाला बघूयात 0 0 या ठिकाणी येईल 12 त्यानंतर नेक्स्ट 0 27 120 झालं तर या ठिकाणी 27 चा टेबल लिहूयात 27 21 into 27 into 1 27 into 2 is equal to 54 27 into 3 is equal to 81 27 into 4 is equal to 108 27 into 5 is equal to 135 so here 120 means 27 into 4 so you can write here 4 and here 108 0 minus 8 means 10 minus 8 2 carry 1 10 minus 1 1 and here 0 next digit 7 so next also 27 4 चा 108 minus 17 minus 8 is equal to 9 and here the question म्हणजेच भागाकार चौवेचाळीस and remainder म्हणजेच बाकी 19 यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 4 8543 divided 41 41 1 चा 41 and 42 चा 2 2 चा 2 1 चा 2 and 2 4 चा 8 means 85 minus 82 5 minus 2 is equal to 3 and 8 minus 8 0 and the next 4 when you divided 34 by 0 so you can write here 0 minus 34 and the next digit 3 now we divided 343 41 चा 1 is equal to 41 41 into 2 82 41 into 3 1 2 3 41 into 4 is equal to 16 4 41 into 5 5 1 चा 5 and 5 4 चा 20 41 into 6 6 1 चा 6 6 4 चा 24 41 into 7 7 1 चा 7 7 4 चा 28 41 into 8 41
8चा 8 and 4 8चा 32 means here 328 less than 343, so you can write here 8 and here 328. now 13 minus 8 5, carry 1, 4 minus 3 1 and 0, 3 minus 3 0, and hence the question is equal to 208 and remainder is equal to 50. Now the next question number 5, 2304 divided 43, 2304 divided 43. Here 23 divided at a time 0 0, so 23 and the next digit 0. त्या ठिकाणी 43चा जर पाढा लिहिला आपण 43 एक 43, 43 गुणिले 2 86, 43 गुणिले 3 129, 43 गुणिले 4 3 चौक 12 ला 2 हातचे 1 4 चौक 16 1 17, 43 गुणिले 5 5 त्रिक 15 ला 5 हातचे 1 5 चौक 20 आणि 1 21, 43 गुणिले 6 6 त्रिक 18 ला 8 हातचे 1 6 चौक 24 आणि 1 25. तर या ठिकाणी 43 गुणिले 5 215 येतं, तर हे 215 या ठिकाणी लिहूयात आणि या ठिकाणी 5 त्रिवजाबाकी केली तर 10 मधून 5 गेले 5, 3 मधून हातचा 1 म्हणजे हे 2 गेले 1 राहिलं 0, म्हणजे या ठिकाणी भागाकार आलेला आहे. आणखी एक स्टेप आपली या ठिकाणी पूर्ण करायची, ती म्हणजे जे 15 आलेलं आहे बाकी, त्यानंतर आपण पुढचा अंक घेऊया त्या ठिकाणी 4, त्यानंतर हे 4 घेतल्यानंतर 154चा जर विचार केला तर 3चा भाग बसेल, म्हणजे गुणिले 3 आणि या ठिकाणी 129, तर 14 मधून 9 गेले 5 हातचे 1, 5 मधून 3 गेले 2 आणि 0, तर या ठिकाणी भागाकार येतो 53 आणि बाकी 25. Now we see the next question. यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे 56,741, 56,741 भागिले 26. तर ह्या 2 डिजिटला भागाकार सुरुवातीला करायचा असतो, म्हणून 26 एक 26, 26 दोन्ही 52, 6 मधून 2 गेले 4, 5 मधून 5 गेले 0 आणि त्यानंतर हे 47. त्यानंतर 26चा टेबल 26 एक 26, 7 मधून 6 गेले 1, 4 मधून 2 गेले 2, नेक्स्ट डिजिट 4 214. तर या ठिकाणी 26चा टेबल लिहूयात आपण. 26 गुणिले 1 26, 26 गुणिले 2 52, 26 गुणिले 3 78, 26 गुणिले 4 104, 26 गुणिले 5 130, 26 गुणिले 6 156, 26 गुणिले 7 7 सकून 42 ला 2 हातचे 4, 7 दोन्ही 14 4 18, 26 गुणिले 8 8 संग 48 ला 8 हातचे 4, 8 दोन्ही 16 4 20. तर या ठिकाणी 26 गुणिले जर 9 लिहिलं तर 234 आणि 26 गुणिले 10 बरोबर 260. तर पहा या ठिकाणी 214 आहे, तर 208 म्हणजे 26 गुणिले 8, तर या ठिकाणी लिहूयात आपण 8 आणि या ठिकाणी 208. 14 मधून 8 गेले, या ठिकाणी राहील 6, 1 मधून 1 गेलं 0, 2 मधून 2 गेले 0.
त्यानंतर नेक्स्ट डिजिट 1 आणि 26 दोन्ही 52, 11 मधून 2 गेले 9, हातचा 1, 6 मधून 6 गेले 0. तर या ठिकाणी भागाकार येईल आपला 2182 आणि बाकी is equal to 9, means the remainder 9 and the question 2182. Next, the question number 2, a words problem. In a words problem, how many hours will it take to travel 336 km at the speed of 48 km per hour? म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे, ताशी 48 किलोमीटर वेगाने 336 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील. मीन्स अंतर म्हणजेच डिस्टन्स दिलेला आहे आपणास. डिस्टन्स इज इक्वल टू 336. त्यानंतर वेग दिलेला आहे स्पीड 48 किलोमीटर पर आवर and this is 336 kilometer and we have to know time म्हणजेच वेळ. Time is equal to what? So by using formula you can write here वेळ means t is equal to d upon s. d म्हणजे distance, s म्हणजे speed, means 336 upon 48. तर आता हा भागाकार आपणास करावा लागेल. 336 divided 48. तर पहा 48 येण्यासाठी त्या ठिकाणी 48 ने 33 ला भागूया, ते 0 0 हे 33 आलं. त्यानंतर हे 33 आणि हे वरचं 6 इथे गेलं 336 झालं. तर आता 48 चा पाडा आपल्याला 336 येईपर्यंत म्हणायचं आहे. तर 48 गुणिले 1 48, 48 गुणिले 2 82 16 6 1 96, 48 गुणिले 3 3 3 8 24 ला 4 हातचे 2, 3 चौक 12 आणि 2 14, 48 गुणिले 4 4 8 32 ला 2 हातचे 3, 4 24 16 आणि 3 19, 48 गुणिले 5 85 40 0 हातचे 4 4 25 आणि 4 24, 48 गुणिले 6 6 8 48, हातचे 4 6 24 आणि 4 28, 48 गुणिले 7 7 8 56 ला 6 4 5, 7 चौक 28 आणि 5 33, म्हणजे हे आलेलं आहे पहा 336. म्हणजेच 48 गुणिले 7 336 आणि या ठिकाणी बाकी आलेली आहे 0, म्हणजे भागाकार केलेला आहे 7 चा. म्हणजेच 48 1 48 48 7 336, म्हणजे 7 तास वेळ लागेल. 7 तास. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, गिरिजाला 1400 पुस्तके भरण्यासाठी 35 खोकी लागतील. प्रत्येक खोक्यातील पुस्तकाची संख्या समान आहे, तर प्रत्येक खोक्यात तिने किती पुस्तके भरली. मीन्स द सेम क्वेश्चन इन इंग्लिश मीडियम. गिरिजा नीडेड 35 cartoon to pack 1400 books. There are an equal number of books in every carton. How many books did she pack into each carton? त्या ठिकाणी जे कार्टन असतात बुकचे पॅक करायचे किंवा जे काही खोके आहेत, तर एकूण खोकी जी संख्या आहे खोकी, ती खोक्याची संख्या आहे
35 आणि एकूण पुस्तके जे आहेत, एकूण पुस्तके ते आहेत 1400. तर प्रत्येक खोक्यामध्ये किती असतील? प्रत्येक खोक्यातील पुस्तके बरोबर 1400 भागिले 35, किंवा आपण याला असं पण लिहू शकतो 1400 भागिले 35. त्या ठिकाणी डायरेक्ट 35 ने भागू शकतात तुम्ही, किंवा रिड्यूस फॉर्म मध्ये सुद्धा सोडवू शकतात. तर भागूया 35 ना आपण डायरेक्ट. 1400 भागिले 35, त्या ठिकाणी 0 0 14, पुढचा एक 0 घेऊयात. 35 गुणिले 1 35, 35 गुणिले 2 70, 35 गुणिले 3 105, 35 गुणिले 4 140, आणि या ठिकाणी 140 आहे म्हणून या ठिकाणी 35 चौक 140, 0 0 0. पुन्हा हा वरचा एक 0 घेऊयात. आता या शून्याला भागायचे राहिले आपणास, कारण हा 0 आपण घेतलेला आहे इथं खाली. तर पुन्हा शून्याचा भाग, आणि या ठिकाणी 0 0, तर आपला भागाकार येईल 40. म्हणून या ठिकाणी 35 एक 35, आणि ह्याला भागल्यानंतर उत्तर येते 40. म्हणून इन ईच कार्टन देर आर 40 बुक्स. नाउ वी सी द क्वेश्चन नंबर 4. इन क्वेश्चन नंबर 4, सहलीसाठी प्रत्येकाने 65 रुपये वर्गणी दिली. एकूण 2925 रुपये जमले, तर किती जणांनी वर्गणी दिली? The contribution for a picnic was 65 rupees each. Altogether 2925 rupees were collected. How many had paid the picnic? म्हणजे ज्या ठिकाणी किती जण त्या ठिकाणी आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. त्या ठिकाणी पहा, प्रत्येकी रक्कम जी दिलेली आहे, इच पर्सन किंवा इच स्टुडंट, प्रत्येकी रक्कम 65 रुपये. आणि एकूण रक्कम किती आहे? एकूण रक्कम तर ती आहे 2925 रुपये. तर किती होते हे जर आपल्याला काढायचे असेल, हाऊ मेनी पर्सन, तर हे 2929 भागिले 65 हे आपल्याला सोडवावं लागेल. आणि त्यासाठी आपण या ठिकाणी भागाकार करू शकतो 2929 भागिले 65. तर या ठिकाणी सुरुवातीला 29 ला भागूयात 0 0, या ठिकाणी 29 येईल. त्यानंतर 2 292. तर पहा 65 गुणिले 1 बरोबर 65, 65 गुणिले 2 130, 65 गुणिले 3 3 5 15 ला 5 हातचे 1, 3 संग 18 19 195, 65 गुणिले 4 बरोबर 4 5 20 ला 0 हातचे 2, 4 सक 24 आणि 2 26 260. म्हणजे या ठिकाणी 65 गुणिले जर 4 केलं तर 260 आहेत. तर 65 गुणिले 4 260, 2 मधून 0 गेले 2, 9 मधून 6 गेले 3, and the next 9 here. So 65 into 5 is equal to 5 5 चा 25, carry 3, carry 2, 5 6 चा 30 and 2 32, म्हणजे 325 या ठिकाणी हे 5च आहे. हिअर 2925, सो मी हिअर मस्ट बी 5. तर या ठिकाणी 5च आहे, चुकून आपल्याकडून 9 घेतलं होतं. तर या ठिकाणी 5 घ्या, म्हणजे 65 गुणिले 5 325, 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 2 गेले 0, 3 मधून 3 गेले 0. म्हणजे या ठिकाणी भागाकार आलेला आहे 45, 65 एक 65, आणि याला जर भागलं तर उत्तर येतं 45. म्हणजे एकूण 45 जण होते किंवा 45 व्यक्ती त्या ठिकाणी होत्या.
देर मे बी 45 पर्सन्स, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. यू कॅन राईट देर आर 45 स्टुडंट, 45 पर्सन्स. द नेक्स्ट क्वेश्चन्स. कोणत्या संख्येला 56 ने गुणल्यास गुणाकार 9688 येतो? कोणत्या संख्येला 56 ने गुणल्यास गुणाकार 9688 येतो? तर या ठिकाणी विच नंबर ऑन बिंग मल्टिपल बाय 56 गिव्स अ प्रॉडक्ट 9688. So you have must solve this problem by dividing 9688 by 56. Here first 56 ones are 56 and remains 0 and 4 40 and the next digit 8. Now make a table of 56. 56 into 1 56, 56 into 2 2 6 are 12, carry 1, 2 5 are 10 and 1 11. 56 into 3 3 6 18, carry 1, 3 5 are 15 and 1 16. 56 into 4 4 6 are 24, carry 2, 4 5 are 2 and 22. 56 into 5 5 6 are 30, carry 3, 5 5 are 25 and carry 3 28. 56 into 6 6 6 are 36, carry 3, 6 3 are 6 5 are 30 and carry 3 33. 56 into 7 6 7 are 42, carry 4, 7 5 are 35 and carry 4 39. 56 into 8 8 6 are 48, carry 4, 8 5 are 40 and carry 4 44. Here 408 means the smallest number 392. So 57 into 56 into 7 is equal to 392. 7 and here 392 and the subtraction 8 minus 2 is equal to 6 and here 10 minus 9 1 and here the carry 1 4 minus 4 0 and the next digit 8 168. 168 means 56 into 3, so you can write here 3 and here 168. So this is remainder 0 and the question 173. So you can write 56 into 173 is equal to 9688, means the multiple number 173. Now next the question number 6. The question number 6 is तर 5880 कागदाच्या किती वह्या होतील, किती कागद उरतील? Means the same question in English medium. If 48 sheets are required for making one notebook, how many notebook at the same at the most will 5880 sheets make and how many sheets will be left over? तर शिल्लक किती राहतील हे आपल्याला शोधायचं आहे. तर पाहूया स्पष्टीकरण. For one notebook is equal to 48 sheets. Total sheet is equal to 5880. तर या ठिकाणी नंबर ऑफ नोटबुक काढायचे असतील आपणास. नंबर ऑफ नोटबुक्स, तर या ठिकाणी 5880 डिवायडेड 48 करूयात आपण. 48 1 चा
48 means remained 800, 4 minus 5, 5 minus 4 1 and the next 8. Now 48 into 2, 48 into 2 is equal to 96 minus 8 minus 6 is equal to 2 and 10 minus 9 is equal to 1. The next digit 0 means 48 2s are 108 and here remains 10 minus 8 is equal to 2, carry 1, 2 minus 1 1 and 0 means number of notebook made. The question 121 and seats left means remainder 12 seats are left. तर 12 सीट या ठिकाणी शिल्लक राहतात. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण 7वा प्रश्न. 5 अंकी सर्वात लहान संख्येला 4 अंकी सर्वात लहान संख्येने भागल्यास भागाकार किती येईल? 5 अंकी सर्वात लहान संख्येला 4 अंकी सर्वात लहान संख्येने भागल्यास त्या ठिकाणी पहा 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर is equal to 10000. This is 5 digit smallest and 4 digit smallest. One zero 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 means the question be when the smallest 5 digit number divided by the smallest 4 digit number. So you can write here this 5 digit number divided 4 digit number. So you can directly here 4 digits, so you can divide to 4 digit 1000 ones are 1000 remains 0 and the next 0. So must you divide this 0 by 0. 10,000 zeros are 0 and here the 0 and the question become 10. Question is equal to 10. म्हणजे भागाकार किती येतो? भागाकार येतो 10. यानंतर या सर्व उदाहरणावरील वेगवेगळी उदाहरणं किंवा मिश्र उदाहरणं मिक्स्ड एक्झाम्पल पाहूया आपण. प्रॉब्लेम सेट 16 मध्ये प्रॉब्लेम्स ऑन मिक्स एक्झाम्पल. तर या ठिकाणी मिक्स प्रश्न असणार आहेत. तर हे मिक्स प्रश्न काय आहेत हे समजून घेऊयात. तर यामधील पहिला प्रश्न आहे, आबांनी 10,000 रुपयापैकी 7,000 रुपये शाळेला देणगी दिली. उरलेली रक्कम प्रत्येक इयत्तेत सर्वांगीण प्रगती करणाऱ्या एक याप्रमाणे 6 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले. तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये बक्षीस मिळेल? तर पहा एकूण रक्कम आहे 10,000 रुपये. एकूण रक्कम त्यामध्ये देणगी किती दिली? देणगी दिली 7,000 रुपये. तर शिल्लक किती राहिले? 3,000 रुपये. आणि हे 3,000 रुपये 6 विद्यार्थ्यांना वाटायचे समान. म्हणजे आपण असं लिहू शकतो 3,000 भागिले 6. तर 6 ने भागाकार देऊयात. 6 पंचे 30 0 0 त्यानंतर एक 0 पुन्हा शून्याचा भाग बसेल 0 पुन्हा हे 0 पुन्हा पुढचा एक 0 घ्या या ठिकाणी पुन्हा शून्याचा भाग पुन्हा हे 0 म्हणजे या ठिकाणी भागाकार किती आला? 500. तर प्रत्येक विद्यार्थ्यास 500 रुपये मिळतील. 500 रुपीज ईच स्टुडंट हॅव. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. सहलीसाठी 50 मुलांकडून प्रत्येकी 260 रुपये वर्गणी जमा केली. त्यापैकी 11,450 रुपये सहलीसाठी खर्च झाला. तर किती रुपये शिल्लक राहिले?
same question was an amount of 260 rupees each was collected from 50 students for a picnic. If 11,450 rupees were spent from the picnic, what is the amount left over? Means total number of students is equal to 50. Each student amount is equal to 260. So total amount म्हणजे पहा एकूण विद्यार्थी आहेत 50, प्रत्येक विद्यार्थ्याची जमा आहे 260 रुपये. तर एकूण अमाउंट करण्यासाठी आपणास 260 गुणिले 50 करावं लागेल. तर हा गुणाकार आपण या ठिकाणी पूर्ण करूया. 260 गुणिले 50. तर 2 शून्य असल्यास आपण अगोदर संख्यांचा गुणाकार करतो. तर 26 गुणिले 5 जर केलं तर 130 येईल आणि हे 2 शून्य लिहूयात आपण याच्यावर. तर उत्तर येईल आपलं 13,000. यापैकी स्पेंट अमाउंट जी झालेली आहे, स्पेंट फॉर पिकनिक म्हणजे सहलीसाठी एकूण खर्च झालेली रक्कम आहे 11,450. अँड द अमाऊंट लेफ्ट म्हणजे शिल्लक रक्कम जर काढली, अमाऊंट लेफ्ट इज इक्वल टू, तर या ठिकाणी 13,000 मायनस 11,450 हे सोडूयात आपण. 0 10 मधून 5 गेले 5, हातचे 1, 10 मधून हे 5 गेले 5, हातचे 1, 3 मधून 2 गेले 1 आणि 1 मधून 1 गेलं 0. म्हणजे शिल्लक राहिलेली आहे 1,550 रुपीज. अमाऊंट वेअर लेफ्ट. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, एक दुकानदारने साखरेचे 50 किलो वजनाचे पोते 1750 रुपयास आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर 32 रुपये किलो दराने विकावी लागली. तर त्याला किती रुपये कमी मिळाले? मीन्स द सेम क्वेश्चन इन इंग्लिश. A shopkeeper bought a sack of 50 kg of sugar for 1,750 rupees. Means the total sugar, total sack weight is equal to 50 kg and its amount or cost is equal to 1,750 rupees. As the price of sugar fell, he left here to sell the rate of 32 rupees per kilo. How much less money did he get than he had spent? तर या ठिकाणी काही कारणास्तव the price of sugar downs and he sell the all sugar with the selling rate is equal to 32 rupees per sack. So total amount after selling is equal to 50 into 32. So 0 as it is. 5 2 चा 10, carry 1, 5 3 चा 15 and 1 16. So 1,600 rupees earned from the selling. So the loss is equal to 1,750 minus 160, 1,600, 1,750 minus 1,600. So it is subtraction 0 minus 0 0, 5 minus 0 5, 7 minus 6 1, 1 minus 1 0. So 150 rupees loss to shopkeeper. म्हणजे शॉपकीपरला 150 रुपये तोटा होईल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न आहे, दुकानदाराने 1870 रुपयास एक याप्रमाणे 7 कुकर खरेदी केले. ते सर्व कुकर 14,000
230 रुपयास विकले तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले? अ शॉपकीपर बाउट 7 प्रेशर कुकर at a rate of 1870 rupees each per cooker. He sold them all for a total amount 14,000 and sold amount is equal to 14,230 rupees. What the shopkeeper have loss or gain? So you have first total cost price is equal to 1870 into 7 pressure cooker. So multiple by 7, 700, 7 7 चा 49, carry 4, 7 8 चा 56 and 4 60, carry 6, 7 1 चा 7 and 1 13. तर आणखी एकदा भागाकार करून पहा. 7 गुणिले 0 0, 7 7 49 ला 9, हातचे 4, 7 8 56 आणि 4 60, हातच्याला 6, 7 1 7 आणि 6 म्हणजे 13,090 रुपये त्याची किंमत आहे. कॉस्ट प्राइस and its selling price is equal to 40,230, means there must be profit because selling price is greater than cost price, so you have profit, and the profit is equal to SP minus CP. SP 14,230 minus 13,090. So you have subtraction here, 0 minus 0 0, 13 minus 9 4, carry 1, 2 minus 1 1, 4 minus 1 3, 1 1 minus 1 0. So here 1,114 rupees gain or profit. Now we have the next question. Question number 5. एका सोसायटीतील 14 कुटुंबियांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणली. त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्रॅम गहू आला? तर पहा, एकूण 14 कुटुंब आहेत, मीन्स 14 families in a society together about 8 sack of wheat, each weighing 98 kilo. If they share the wheat equally, what was the share of each family? Means 8 sacks of each 98 kilo. So total weight is equal to 98 into 8 is equal to 8 8 चा 64, carry 6, 8 9 चा 72 and 6 78. So total 784 kg. All these wheat distributed in 14 families. So each family is equal to 784 divided 14. 784 divided 14 is equal to 14 1 चा 14, 14 2 चा, so 14 5 चा 17, and here the 8 minus 0 8 and 4 0. तर हे 4 इथे घेतलेला आहे, तर 84 झालेला आहे. तर 14 सख 84 0 0, remainder 0, and the question become 56. So each family have 56 किलो. तर 14 1 14 आणि या ठिकाणी भागल्यानंतर 56 उत्तर आलेलं आहे, म्हणून 56 kg of each family weight of wheat.
यानंतर पाहूया आपण शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे, एका इमारतीतील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने रोज 250 लिटर पाणी वापरले तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरेल काय? आणि पुरणार नसल्यास रोज किती लिटर पाणी कमी पडेल? तर दिलेल्या माहितीनुसार द कॅपॅसिटी ऑफ अन ओव्हरहेड टँक इज 3000 liter, means capacity of tank is equal to 3000 liter. There are 16 families. Total number of family is equal to 16, and each family use 225 liter every day. So total water use is equal to 225 into 16. तर या ठिकाणी हा गुणाकार करूयात आपण. 16 85 ला 0 हातचे 8, 16 दुनी 32 आणि 8 40 ला 0 हातचे 4, 16 दुनी 32, 16 1 16, 16 दुनी 32, 32 आणि 4 36, 3600 liter water required, means the daily shortfall, म्हणजे दररोजचं the daily shortfall of water is equal to 3600 minus 3000 liter. So 600 liter shortage of water or shortfall of water. तर त्यांना 600 लिटर पाण्याची दररोज कमतरता पडेल, कारण एकूण पाणी 3000 लिटरची म्हणजे त्या ठिकाणी टाकीची क्षमता 3000 आहे. 16 कुटुंब दररोज 225 लिटर प्रमाणे 3600 लिटर टाकीमध्ये पाणी आवश्यक आहे किंवा पाणी पाहिजे त्यांना. त्यामुळे 600 लिटर पाणी त्यांना कमी पडेल दररोजचं. तर या पद्धतीने आपण सर्व प्रश्न अगदी सोप्या भाषेमध्ये समजावण्याचा, सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ नुसता पाहू नका, तर प्रत्येक प्रश्न समजून घ्या, स्पष्टीकरण लिहा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. भेटूया लवकरच नवीन चॅप्टरसह. थँक्यू व्हेरी मच.